सोलापूर शहरात फूड स्टॉल्सवर घरगुती गॅसचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू असून यावर शहर अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी बुधवारी मोठी कारवाई केली आहे। गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखण्यासाठी प्रशासनाने बुधवारी पहिल्यांदाच कारवाईचा बडगा उगारला आहे। सोलापूर शहर अन्नधान्य वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पार्क चौक, जुळे सोलापूर, डीमार्ट परिसर, विजापूर रोड व कंबर तलाव परिसरातील चायनीज गाड्या व पावभाजी केंद्रावर पथकाने अचानक छापे टाकले। या तपासणी दरम्यान घरगुती गॅसचा अवैधरित्या व्यावसायिक वापर होत असल्याचे उघड झाले असून एकूण 41 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहे। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त एम राजकुमार तसेच पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सायंकाळी अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरातील विविध भागात धाडसत्र राबवण्यात आले। या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाणे, सदर बाजार पोलीस ठाणे आणि जेलरोड पोलीस ठाणे येथे रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते। या कारवाईत परिमंडळ अधिकारी ब विभागाचे राजेश यमपुरे, अ विभागाचे नंदकिशोर डोके, ड विभागाचे प्रफुल्ल नाईक, पुरवठा निरीक्षक ज्ञानेश्वर काशीद, सज्जन भोसले, वैभव मोरे, सचिन लांडे, आनंद मदने यांच्यासह पोलीस अंमलदार जावेद जमादार, आबाजी सावळे, धीरज सातपुते, विठ्ठल यलमार आदींचा सहभाग होता।